वाशी मिनी शीशोर का संपूर्ण कायापलट कर उसे टूरिस्ट डेस्टिनेशन के तौर पर एक नई पहचान दिलवाने वाले और साथ ही उभरते कलाकारों के अंदर छिपी प्रतिभाओं को एक मजबूत मंच उपलब्ध करवाने वाले पूर्व उप महापौर अविनाश लाड़ और पूर्व नगर सेविका प्रणाली लाड़ के नेतृत्व में पिछले 16 वर्षों से चली आ रही परंपरा को कायम रखते हुए नवी मुंबई पर्यावरण संरक्षण चैरिटेबल ट्रस्ट द्वारा काला घोड़ा फेस्टिवल के तर्ज पर आयोजित नवी मुंबई चौपाटी फेस्टिवल का जोरदार समापन प्रतिभावान कलाकारों के नृत्य प्रदर्शन के साथ संपन्न हुआ, जहां इस अवसर पर इस चौपाटी फेस्टिवल का गवाह बनने महाराष्ट्र प्रदेश महिला कांग्रेस की प्रदेश अध्यक्ष संध्या समालाखे, नवी मुंबई कांग्रेस कमेटी अध्यक्ष अनिल कौशिक सहित अन्य मान्यवर और प्रभाग के नागरिक बड़ी संख्या में मौजूद थे। इस नृत्य प्रतियोगिता में मुंबई, नवी मुंबई, ठाणे और आसपास के क्षेत्रों के लगभग 30 से भी अधिक टीमों ने बढ़ चढ़कर भाग लेकर अपने एक से बढ़कर एक डांस परफॉर्मेंस से सभी दर्शकों को मंत्रमुग्ध कर दिया। इस दौरान उपस्थित मान्यवर भी इस डांस परफॉर्मेंस को देखकर जमकर इसका लुत्फ उठाते हुए नजर आए। बता दें कि अविनाश लाड़ और प्रणाली लाड़ ने हर साल नए वर्ष का स्वागत इस चौपाटी फेस्टिवल के माध्यम से करते आ रहे हैं, जहां कलाकारों को तैरते रंगमंच में डांस परफॉर्मेंस का मजबूत प्लेटफॉर्म देकर उन्होंने न केवल कलाकारों का मनोबल बढ़ाया है बल्कि उनकी प्रतिभाओं को भी खुलकर निखारा भी है। यही कारण था कि इस दौरान कलाकारों ने अपनी बेहतरीन प्रतिभा से वाशी के संपूर्ण माहौल को ऊर्जा में लबरेज कर दिया और दिखा दिया कि हम भी किसी से कम नहीं। आमचे दादा, खरोखर मी तुम्हाला सॅल्यूट केला पाहिजे। तारेवरची कसरत आम्ही बघितली होती, पण पाण्यावरची कसरत मात्र आज बघायला मिळाली। आणि जो पाण्यावरची कसरत करतो तो निश्चितच यश प्राप्त करतो। ते म्हणतात ना की ज्याला स्त्री आई म्हणून कळली, ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला, ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला आणि ज्याने स्त्रीचा सन्मान केला त्याचा उद्धार झाला। इतक्या महिलांना तुम्ही व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, इतक्या लोकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिलं। आमचे दादा निश्चितच पुढचे खासदार आहे, बनणार की नाही? तुम्हाला पाण्यावरचा स्टेज दिला, तुम्हाला जर निश्चित या ठिकाणी प्रगती पाहिजे असेल तर आमचे दादा तिकीट तुम्ही मागा, आम्ही यांना देण्याचा पूर्ण प्रयत्न काय देऊच। कारण जो पाण्यावर व्यासपीठ उपलब्ध करून देऊ शकतो तो निश्चितच प्रगतीचा मार्ग सुकर करू शकतो। म्हणून दादा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। दादांनी मला बोलवलं, वहिनींनी मला बोलवलं, माझं येणं शक्यच नव्हतं कारण आमची सुद्धा तारेवरची कसरत सुरू आहे, दादांना माहिती आहे। मी उज्ज्वलाला सांगितलं, बाबा उज्ज्वला मला कसं शक्य नाही, मी नाही येऊ शकत। तिने सांगितलं ताई एकदा तर या, दादांचा तुम्ही प्रोग्राम बघा, आल्यानंतर खरोखर मनापासून खूप बरं वाटलं। तुमचा मेसेज निश्चितच महाराष्ट्र प्रदेश आणि दिल्लीपर्यंत मी 100% पोहोचवून आणि आपल्या सर्व लोकांची साथ निश्चितच दादांच्या सोबत राहील। इतक्या महिला या ठिकाणी दिसत आहेत, अँकर सुद्धा महिला करतायत, त्याच्यामुळे महिलांच्या वतीने मी महिलांचं महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करते म्हणून महिलांच्या वतीने दादा तुम्हाला खूप खूप धन्यवाद देते व निश्चितच पुढच्या काळामध्ये आपण खासदार होणार ही आशा घेऊन या ठिकाणाहून रजा घेते। धन्यवाद। राजापूरचे आमदार करायचं की नाही? चला, सगळ्या महिलांना व्यासपीठ पाहिजे की नाही? कारण आमच्या महिलांमध्ये भरपूर सुप्त गुण असतात, त्यांना व्यासपीठ पाहिजे असतं आणि जो व्यक्ती व्यासपीठ उपलब्ध करून देतात महिला त्यांच्या पाठीमागं असतात आणि महिलांनी जर ठरवलं तर काहीही कायापालट करू शकतात। महिला एवढी शक्ती कोणामध्ये नसते। याचे अनेक उदाहरण आहे, पण मी भाषण देणार नाही कारण सगळ्यांना परफॉर्मन्स पाहायचा आहे, पण भाषण द्यायला मात्र एकदा मला महिलांनी बोलवलं पाहिजे। दादांनी आत्ताच सांगितलं की 5000 महिलांचा मेळावा घेणार आहे, तेव्हा मी आपल्याशी निश्चितच विद्यूज करेल। दादा तुम्ही आमदार होणारच आणि महिलांच्या 50% मतांनी होणार।
पुरुष पण मतदान करणार नाही तर ते म्हणतील महिलांचंच मत पाहिजे यांना, जाऊ द्या. पण पुरुष सुद्धा तुम्हाला मतदान करतील, कारण तुम्ही कर्तृत्ववान आहात. हे 16 वर्ष आपण साजरं करतोय. डान्स कॉम्पिटिशन सातत्याने आपण करतोय. डान्स कॉम्पिटिशन करण्यामागचा उद्देश आहे की आपल्या नवी मुंबईतल्या कलाकारांना हा स्टेज उपलब्ध व्हावा आणि त्याच्यातून माझी पोरं कलाकार नवीन नवीन तयार व्हावीत आणि त्यासाठी आम्ही हा स्टेज उपलब्ध करून दिला. आणि आम्हाला अभिमान आहे की ह्या स्टेजवर जे परफॉर्म करतात ते चांगलं पुढे जाऊन चांगलं करतात, टी व्हीमध्ये दिसतात. त्यामुळे आम्ही त्या मुलांचं जे पार्टिसिपेट करतात त्या पालकांचे मनापासून मी कौतुक करतो. असाच पाठिंबा आम्हाला देत राहणे, आम्ही तेवढ्या जोराने हा कार्यक्रम दरवर्षी साजरा करण्याचा प्रयत्न करू. आपण इकडे सर्व आलात, सर्व पालकांना सर्व मुलांना मी इकडे पुन्हा त्यांचं स्वागत करतो. इस दौरान बेहतरीन डांस परफॉर्मेंस देने वाली टीम को गणमान्य व्यक्तियों द्वारा सम्मानित किया गया. वहीं डांस परफॉर्मेंस में विजेता रही टीमों को मान्यवरों के हाथों सम्मानित किया गया. ब्यूरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.